नमस्कार, चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आपला परिचय द्या. माझं नाव दिलीप सकाराम बागवे, मुक्काम पोस्ट मुंडगे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहात? मी ह्या क्षेत्रामध्ये साधारण 30च्या आसपास वर्ष काम करतोय. म्हणजे तुम्हाला 30 वर्ष आली ह्या क्षेत्रामध्ये? हो, नक्कीच नक्कीच. आमच्याकडे मोस्टली लग्नाचे प्रोग्राम चालतात. ओके. शिवाय समजा बर्थडे, साखरपुडा, बारसा, पिकनिक पार्टी वगैरे असेल तर आम्ही ते सगळं मॅनेज करतो. मग मुंबईमध्ये कुठल्या कुठल्या तुम्ही विभागामध्ये कार्यरत आहात? जास्त करून मी पहिला मालाडला होतो. रामलीला मैदान म्हणून हॉल आहे, प्लस तिथे आजूबाजूचे हॉल आहेत, तिथे कामे करायचे. नंतर 2009 साली मला हा मांगल्य मंगल कार्यालय मिळाला. तिथे आता टोटली माझी फुल मोनोपॉली आहे. आज 15 वर्ष मला इथे झाले या मांगल्यमध्ये. प्लस अजून इथून जर माझ्या एखाद्या पार्टी म्हणाली की मला दुसरीकडे पाहिजे तरी मी त्याची व्यवस्था करतो. पूर्वी कसं होतं की एक नॉर्मल होतं जेवण पद्धती होती, आता जास्त करून कॉन्टिनेंटल फूड वगैरे म्हणतो. मग तुम्ही अशा फूड्स वगैरे आहेत का इन्क्लूड? हो, तसं ते होऊ शकतं. कारण कसं आहे, आता तुम्ही समजा एखादी गोष्ट पार्टीने आपल्याला सांगितली की बाबा हे कॉन्टिनेंटल मला ॲटम पाहिजे आणि ते मी नाही दिले तर दुसरीकडे जाणार. मग मला प्रिपेअर तर व्हायलाच पाहिजे आणि आम्ही देतो तसे, काही प्रॉब्लेम येत नाही आम्हाला. कारण आमचा अनुभव मोठा आहे, बाजारात थोडीशी पत आहे, त्यामुळे ते होऊ शकतं. आता बघा, केव्हा पिकनिक पार्ट्या वगैरे असतील तर तिथे नॉनव्हेज सुद्धा द्यावं लागतं. ओके. माझ्याकडे आता हा मांगल्य हॉल आहे, तिथे ओनली व्हेज शिवाय आमच्याकडे काही नाहीये. आणि समजा बाकीच्या हॉलला असेल तर आम्ही करतो नॉनव्हेज. कारण त्यासाठी मी भांडी सुद्धा सेपरेट ठेवलंय. माझा सेट जो आहे ना तो मी नॉनव्हेजला कधीच वापरत नाही. नॉनव्हेजची जी ऑर्डर असेल, आणि आता फार कमी झाला कारण लोक आता नॉनव्हेजकडे थोडीशी कमी आहेत, म्हणजे शाकाहारी जास्त व्हायला लागली आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त व्हेज, कधीतरी एखाद दुसरं नॉनव्हेज आलं तर. आपण आता जर व्हेजिटेरियन मध्ये काय काय आयटम्स असतात तरी पण नॉर्मल साधारणपणे? आता कसं आहे माहिती आहे, पहिलं कसं होतं बघा, आमच्याकडे काळा वाटाणे सांबार, वडे, नंतर तुमचं डाळ भात भाजी, जिलेबी वगैरे असे आयटम पहिले चालायचे. आता पुरी आली, फुलके आले, रोटी आली, नान आलं, चायनीज मध्ये आलेत आता काही आयटम. ते ठेवावेच लागतात कारण मुलं जास्त तिकडे अट्रॅक्ट होतात. बरोबर. फ्राईड राईस, मंचुरियन म्हणा, नूडल्स, हक्का नूडल्स, ह्या टाईपचे आयटम ठेवावेच लागतात ना. एक साधारणतः एका वेळेला तुम्ही किती माणसांची ऑर्डर घेता? असं काही नाही, तुम्ही 10,000 आणलात तरी आम्ही करू शकतो. आमच्याकडे तेवढी मॅन पॉवर आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि स्वतःचं सगळं सामान असल्यामुळे मला काही फरक नाही पडणार 10-15 हजार माणसांचं करायला. ओके. आणि मी पाहिलेलं की तुम्ही असं डबे वगैरे घरपोच सेवा वगैरे देता वगैरे. हा, हे कसं आहे माहितीये का, बघा आता काही लोक 15-20 लोकांची ऑर्डर्स देतात की नाही, त्यावेळी आम्ही ते सुद्धा प्रोव्हाइड करतो डबे. म्हणजे पण त्यावेळी आम्ही त्यांना डिलिव्हरी घरी देत नाही, आमच्याकडून त्यांनी येऊन घेऊन जावेत. ओके. आणि ते रिझनेबलने देतो आम्ही, कारण का असे छोटे छोटे प्रोग्राम असतात त्यांना ते चालतं ना. काही लोक समजा घरगुती बर्थडे वगैरे करतात, ते 15-20 लोकांचं घेतात आमच्याकडून, आम्ही देतो तसं त्यांना. आणि पार्टीज मध्ये काही रेस्ट्रिक्शन्स नाही, तुम्ही जशी म्हणता तसं तुम्ही सुविधा वगैरे देता? हो, नक्कीच नक्कीच नक्की. आज जो व्हिडिओ पाहून ना खूप जण तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. मग तुमचा प्रॉपर कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस सांगा. हॉल मांगल्य मंगल कार्यालय सांगतोय, त्याचा मी तुम्हाला ऍड्रेस देतो. मांगल्य मंगल कार्यालय, हिंदू फ्रेंड सोसायटी रोड नंबर 3, जोगेश्वरी पूर्व, मुंबई 60.
हा ऍड्रेस आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर 2 देतो तुम्हाला. एक माझा देतो दिलीप बागवे म्हणून 9322366633. दुसरं माझा एक सहाय्यक मी ठेवलेला आहे त्याचा नंबर देतो अमित माळकर म्हणून. त्याचा नंबर असा आहे 9869384849. आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला कुठे केव्हाही अवेलेबल आहोत. असं नाहीये की बाबा आता मी झोपलोय किंवा हे आहे वगैरे अशी कारण आमच्याकडे काही नाही. फक्त कामासाठी मात्र कधीही फोन करा. म्हणजे तुम्ही 24 तास अवेलेबल आहोत. आम्हाला आवडतं असं हे करायला. आता आपण मांगल्य मंगल हॉलमध्ये आहोत. हा जो हॉल आहे या हॉलची कॅपॅसिटी काय तरी पण? या हॉलची कॅपॅसिटी साधारण सिटिंग कॅपॅसिटी 300-350 आहे आणि मुव्हिंग फ्लोटिंग कॅपॅसिटी साधारण 500-700 माणसांचे रेग्युलर प्रोग्राम होतात इथे लग्नासारखे. डबल आहे ना खाली पण आणि फर्स्ट फ्लोअरला नॉन एसी आहे, ग्राउंड फ्लोअरला एसी आहे. तर फर्स्ट फ्लोअरला थोडी कमी कॅपॅसिटी आहे, त्याचे साधारण 200-250-300 खुर्च्या बसतात आणि फ्लोटिंगची 400 माणसांपर्यंत फर्स्ट फ्लोअरला होतं जो की नॉन एसी आहे आणि ग्राउंड फ्लोअरचा एसी हॉल आहे. ओके. आणि तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे सिद्धगिरी परिवाराचा मी एक सदस्य आहे. याचा मला खरंच अभिमान आहे. कारण आमचे गुरुजी आमचे स्वामीजी जे आहेत त्यांचा सुद्धा आशीर्वाद आम्हाला भरपूर आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि हे सगळं व्यवस्थित माझं चाललेलं आहे. मला कुठलाही ट्रेस वगैरे काही येत नाही. माझ्या समोर स्वामीजी नेहमी असतात त्यामुळे मला काम करायला मजा येते. एक ऊर्जा मिळते आणि एक त्यांच्यामुळे मोठी ऊर्जा, छोटी सुद्धा आपण म्हणता येणार नाही. नाव घेतलं तरी एकदम आपण फ्री होऊन जातो.